जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशोकराव खंडेबराड यांच्यासाठीची माझी तिसरी सभा आहे. मी इथे फार वेळ आपल्याशी बोलू शकणार नाही, कारण माझी दुसरी सभा आत्ता चिंचवडला आहे आणि जाईपर्यंत येईपर्यंत इतका वेळ सगळा त्या मधला वेळ जातो. मी काल माझी सभा होती अलिबागला आणि दुसरी सभा होती पनवेलला. मला इतकं वाईट वाटलं मला काल तिथे पनवेलला गेल्यानंतर. आत्ता तुम्ही जमलेले आहात त्याच्या जवळपास दुप्पट तिप्पट लोक सगळी जमली होती तिकडे आणि मी 10 वाजल्याच्या नंतर पोहोचलो. आणि 10 वाजल्याच्या ती आचारसंहिता, ते भानगड आहे, ते झंझट. 10 वाजल्यानंतर म्हटलं आता काही बोलता येईना आणि मला तिकडे काही बोलता येईना. त्याच्यानंतर मी काय करू शकत नाही तुमच्या आवाजाला. आणि 10 वाजल्यानंतर मी तिथे पोहोचलो आपल्या लक्ष्मणराव जगतापांसाठी. आणि आता ही सभा त्यांची लक्ष्मणराव जगतापांचीच आहे. मी उशिरा तिथे पोहोचू इच्छित नाही. निवडणूक एका शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. सगळीकडे सगळ्यांच्या आतमध्ये धाकधूक 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 धाकधूक. काय होणार काय होणार काय होणार काय होणार काय होणार. अशोकराव खंडेबराड निवडून येणार. एक सर्वसामान्य माणूस मला दिल्लीमध्ये पाठवायचा आहे, कोणी उद्योगपती नाही पाठवायचं आहे. या सगळ्या चाकण आणि या सगळ्या परिसरामध्ये उद्योगधंदे आले, उद्योग आले. माझा विरोध उद्योगांना नाही आहे. उद्योगधंदे हे आलेच पाहिजेत. पण ते उद्योगधंदे आल्यानंतर या महाराष्ट्रातल्या स्थानिक मराठी भूमिपुत्रांनाच तिथे नोकऱ्या लागल्या पाहिजेत, हा माझा आग्रह आहे. उद्योगधंदे महाराष्ट्रात आणि काम करायला येणार सगळे बाहेरून परप्रांतातनं, हे नाही मी खपवून घेणार. आणि सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे. सर्व ठिकाणी ही परिस्थिती. बाहेरून लोक आणली जात आहेत, बाहेरून लोक आणली जात आहेत. का? इथल्या पोरांचे काय हात तुटले? मला अशी अनेक तरुण मुलं मला अनेक भेटत असतात. गावागावात तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक जण भेटत असतात. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर ठीक आहे, माझ्याकडे बघितल्यानंतर त्यांना उत्साह येतो वगैरे, तर उत्साह ठीक आहे. पण शेवटी सरतेसाठी घरी गेल्यानंतर त्या आईला काय उत्तर देत असतील, वडिलांना काय उत्तर देत असतील? शिक्षण झालंय, सगळं झालंय, परिसरामध्ये उद्योगधंदे आलेत, पण मला तिकडे नोकरीवरती ठेवत नाहीत. एक सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे, एक अशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे, पण शेवटी दोन्ही बेरोजगारच. आणि दोघांनाही सामावून घेता येतील अशा प्रकारचे उद्योगधंदे आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी येत आहेत, पण मराठी पोरांचा विचार नाही. याचं कारण राज्यकर्त्यांची इच्छा नाही. आज कुठचाही उद्योगधंदा जर समजा यायचा असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायचा असेल, मग तो चाकणला असेल तर अजून कुठेही असेल, तो यायच्या अगोदर तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे. ते सांगणाऱ्या माणसाचं काम हे खासदाराचं काम असतं. अशा प्रकारचा उद्योगधंदा येणार आहे, याच्यासाठी अशा प्रकारचे स्किल जॉब्स तिकडे येणार आहेत, अशा प्रकारचे तिकडे नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
तयारीला लागा. हे काम खासदाराचं असतं, हे काम खासदारांनी येऊन सांगितलं लागतं. हे आतापर्यंतचे खासदार स्वतःच्या उद्योगामध्ये इतके मशगूल, हे तुम्हाला कुठचा सांगतात उद्योग? इतरांचे उद्योग काय मला माहिती नाहीत. विमानतळासाठी म्हणजे जागा भूसंपादित केली, आज इथे, मग उद्या तिथे, मग परवा तिथे. ते का पक्षाचं घरटं आहे का विमानतळ म्हणजे? शेतकऱ्यांच्या जमिनीवरती शिक्के मारले, त्यांना विकूही देत नाहीयेत. आणि कोणतं विमानतळ, कुठलं विमानतळ, कसं आणणार तिकडे? अनेकदा या विमानतळांवरती विमानाने प्रवास करणारा हा शहरी भागातला माणूस असतो बहुतांशी. ते जर शहरापासून इतक्या लांब दूरवर जर समजा तुम्ही विमानतळ आणणार असाल, मग झालं काय त्याचं? यांच्याच सगळ्यांच्या जमिनी यांनी स्वतः जमिनी घेऊन ठेवल्यात विमानतळाच्या नावाखाली, उद्योगधंद्यांच्या नावाखाली, आणि मग नंतर इतरांना विकायच्या. शेतकऱ्यांकडनं कमी किमतीमध्ये जमिनी घ्यायच्या आणि मधल्या डीलमध्ये ह्यांनी पैसे कमवायचे. हे यांचे उद्योग. आज महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणी हे सगळे प्रकार चालू आहेत. मग अनेक शेतकरी माझे बांधव, अनेक ठिकाणी आपण ऐकतो शेतकरी आत्महत्या करतायत. माझ्याकडे आज इकडे एका शेतकऱ्याने, यवतमाळच्या एका शेतकऱ्याने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र आहे. ज्या शेतकरी बांधवाने आत्महत्या केली, जो स्वतःचं आयुष्य संपवतो आणि आयुष्य संपवताना जे पत्र लिहितो ते जगात खरं मानलं जातं. या यवतमाळच्या एका आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी त्याच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं पत्र, हे पत्र, ह्याची ही कॉपी त्यांच्या हस्ताक्षरामधली, त्यातला मथळा मजकूर असा: एप्रिल 2012 मध्ये गजानन घोटेकर यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. घोटेकर हे यवतमाळ जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी होते. चिठ्ठीतील मजकूर पुढील प्रमाणे: माझा ट्रॅक्टर जुना होता, त्याच्यासाठी रिपेरिंगला खूप खर्च आला. माझं खातं थकीत झालं, सोनं नाणं विकलं गेलं, मी कर्जबाजारी झालो. माझं ग्रामीण बँकेचं पीक कर्ज थकीत झालं. मी बेजार झाल्याने आत्महत्या करत आहे. माझ्या मुलीचे लग्न मी करू शकलो नाही. माझ्या कुटुंबाला वाचवा. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू नका व माझ्यासारखी स्थिती निर्माण होऊ देऊ नका, ते देशाला बर्बाद करतील. हे एका आत्महत्या करणाऱ्या शेतकरी बांधवाने स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं पत्र आहे. या संपूर्ण देशाची परिस्थिती ही करून ठेवली आहे. संपूर्ण देश नागवून ठेवतायत आणि पुन्हा तो हात घेऊन येत आहेत. यावेळेला परत आले, कोणी हात आलं, घड्याळ आलं, ते घड्याळ हातासकट छाटायचं. तर आकडा जातच नाही पुढे, आपला तिकडेच असतो. खाली नाही, वर नाही, काही नाही, आपला तिकडेच. या सगळ्या लोकांनी आतापर्यंत तुमच्या लोकांशी केलेली जी थट्टा आहे, आणि त्याचबरोबर हे जे इथले जे खासदार आढळराव, काय उपयोग आहे लोकांचा? दोनदा तीनदा खासदार म्हणून जातात तिकडे दिल्लीमध्ये, आणि निवडणुका. मला मध्यंतरी कोणीतरी मला मेसेज पाठवला, आढळराव पाटीलने म्हणे कुठच्या तरी एका भागामध्ये, शिरूरच्या कुठच्यातरी भागामध्ये कचरा उचलण्याच्या 5 घंटा गाड्या दिल्या. घंटा, आता बोलायचं काय सांगा मला याच्यावर? खासदाराचं काम आहे का घंटा गाड्या द्यायचं?
ते नगरपालिका महानगरपालिका बघून घेतील ना. तुमचं काम आहे का घंटागाड्या द्यायचं? यावेळेला 17 तारखेला ती एक घंटागाडी इथे आणायची आणि हा आढळराव नावाचा कचरा कायमचा बाजूला काढायचा. मी आज अशोकराव खांडे बराड यांना उमेदवारी दिलेली आहे. अत्यंत सरळ सज्जन माणूस, जो तुमचे प्रश्न मांडूही शकेल आणि दिल्लीत काय चाललंय हे येऊन तुम्हाला सांगूही शकेल. मी त्या दिवशीच सांगितलं होतं की अशोकराव, मी माझ्या सगळ्या उमेदवारांसाठी सांगतो, तुमच्यासाठीही सांगतो, या सगळ्यांच्या सकट समोर, उद्या ज्यावेळेला तुम्ही इथे खासदार व्हाल आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही देखील जर समजा त्या आढळराव पाटलासारखे वागलात, तर पुढच्या वेळेला तुमच्या विरोधात प्रचार करायला हा राज ठाकरे इकडे येईल. चौसष्ट 65 वर्ष होतात देशाला आणि अजूनपर्यंत काही घडत नाही. माझं असं अजिबात म्हणणं नाही की काहीच घडलं नाही देशामध्ये. घडल्यात, अनेक गोष्टी घडल्या, पण जितक्या वर्षामध्ये जितक्या गोष्टी व्हायला पाहिजे तितक्या नाही घडल्या. बाकीच्या देशांमध्ये जाऊन बघा, बाजूच्या देशांमध्ये बघा, तिकडे पाहिल्यानंतर कळतं आपल्याला की सरकार नावाची काहीतरी एक चीज आहे, राज्यकर्ता नावाची काहीतरी गोष्ट आहे. राज्यकर्ता आपल्या लोकांचा किती विचार करतात, लोकसंख्या कितीही असली तरी तिथल्या शेतकऱ्यांचा विचार कसा होतो, तिथल्या तरुणांचा विचार कसा होतो. शहरं कशी असतात, शहरं कशी वाढतात. घरातनं बाहेर पडल्यावरती वाटलं पाहिजे की छान, मी इथे या शहरामध्ये जगतोय, मी या गावामध्ये जगतोय, असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. एका नव्या ऊर्जेने सकाळी सुरुवात झाली पाहिजे आणि सुरुवात झाल्यानंतर त्याला काम करता आलं पाहिजे. ऊर्जा कुठची आली हो? सकाळची वर्तमानपत्र वाचली की ऊर्जा बंद होते. बलात्कार, खून, दरोडे, आत्महत्या, नाही तर पैसे खाल्ले, याच सगळ्या फक्त बातम्यांनी सगळं बरबटलेलं असतं. मी यातनं काही नवनिर्माण करू इच्छितो, मला काही नवं करायचंय, मला काही नवं दाखवायचं, या महाराष्ट्राला करून दाखवायचंय. याच्यासाठी म्हणून मी काढलेला हा पक्ष आहे. या लोकसभेला तर आपण मला पाठिंबा, माझ्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यालच, पण मी आज आपल्याला जाता आता एकच गोष्ट सांगेन की येणाऱ्या विधानसभा ऑक्टोबरमध्ये येतील. हे राज्य या राज ठाकरेच्या ताब्यात देऊन बघा, एकदा हातात देऊन बघा. मी तुम्हाला या महाराष्ट्रात काय बदल घडवून दाखवीन बघा. आणि याचं एकमेव कारण ती इच्छाशक्ती, तो बदल घडवायची इच्छाशक्ती माझ्यामध्ये आहे. आज या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अशोकराव खंडे बराड कुठे आहे? तिकडे या. आज हे उमेदवार म्हणून आपण सर्वांना मी इथे दिलेले आहेत. येत्या 17 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून यांना प्रचंड मताने विजयी कराल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.